विश्रांतीनंतर आपलं स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरातील प्रादेशिक नववैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन केलं। शहरातील रहाटे चौकात बांधण्यात येणारी ही प्रयोगशाळा 7 मजली उंच असेल आणि सर्व आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असेल। यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील सेंटर ऑफ एक्सलन्स आणि मुंबईतील सेमी ऑटोमॅटिक सिस्टम अँड कम्प्युटरायझेशन प्रकल्पाचं ऑनलाईन उद्घाटनही केलं। कार्यक्रमाची सुरुवात संचालक डॉक्टर ठाकरे यांनी प्रस्तावनेत विभागाचा अहवाल सादर करून केली। यावेळी गृहमंत्री, ग्रामीण आणि गृहनिर्माण डॉक्टर पंकज भोयर, खासदार श्यामकुमार बर्वे, विधान परिषद सदस्य संदीप जोशी, आमदार संजय मेश्राम, महासंचालक न्यायिक आणि तांत्रिक संजय वर्मा आणि इतर अधिकारी उपस्थित होते। न्यायिक सहाय्य प्रयोगशाळेमुळे महाराष्ट्राचा गुन्हेगारी शिक्षेचा दर 9% 54% वाढला आहे असं सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, न्याय संहितेत 3 महत्त्वाच्या बदलांमुळे तंत्रज्ञानावर आधारित न्यायिक सहाय्य प्रयोगशाळा ही काळाची गरज आहे। जोपर्यंत आपण हुशार सायबर गुन्हेगाराच्या 2 पावलं पुढे जात नाही तोपर्यंत गुन्ह्यांना आळा घालता येणार नाही। आपण विकसित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना शिक्षेचा दर 90% आणावा लागेल। राज्यातील कोणतीही ऑनलाईन प्रणाली सायबर गुन्हेगारांकडून हॅक होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकार ब्लॉकचेनच्या क्रांतिकारी तंत्रज्ञानाचा अवलंब करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। विभागाने त्याला अतिशय चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स दिला आणि आता जसं सांगण्यात आलं की आमच्या फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी स्वतः 4 तास जास्त काम करायचं आणि शनिवारची सुट्टी सोडून शनिवारी देखील काम करायचा हा जो निर्णय घेतलाय त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो। आणि खऱ्या अर्थानं लोकसेवेचं काम हे या माध्यमातून आपण करतो आहोत आणि निश्चितपणे 60% आपली पेंडन्सी त्यांनी आपण कमी करू शकू। आणि जसं येत्या काळामध्ये आता आपल्या महासंचालकांनी एक आउटसोर्सिंगचं मॉडेल पेंडन्सी क्लिअर करण्याकरता त्यावरही वर्किंग सुरू केलं आहे, ते ॲडिशनल मॅनपॉवर तुम्हाला मिळालं तर मला विश्वास आहे की किमान या वर्षाच्या अंतापर्यंत आपण सगळा बॅकलॉग क्लिअर केलेला असेल आणि मग जो काही आपला एक सायकल आहे ते सायकल आपण मेंटेन करू, जेणेकरून फॉरेन्सिक रिपोर्ट आला नाही म्हणून एखाद्या केसमध्ये विलंब झालाय असं होणार नाही। विशेषतः आता आपण नवीन रेकॉर्ड तयार करतोय।